पुन्हा जडेल काय? हर हर महादेवची नोबत पुन्हा जडेल काय? स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय? स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय? रयत झाली हवालदिल राबणाऱ्या फासावर, रयत झाली हवालदिल राबणाऱ्या फासावर, मरणावर उठलेले दलाल इथे वासावर. बाजी सारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय? स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय? स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय? मर्द आता जीता है पिऊन थोडा खंबा, मर्द आता जीता है पिऊन थोडा खंबा, मर्दाला लाजवणारा कुठे दिसत नाहीये संबा. खरं तर रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गाई, रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गाई. आज पार्लर मध्ये रोज सस्ते आई. जिजाऊचं बाळ पुन्हा शोभासारखं मडेल काय? स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय? स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय? तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य घडवण्याची इच्छा ही फक्त शिवाजी महाराज यांच्यातच होती, ही फक्त शिवाजी महाराज यांच्यातच होती. असं म्हणतात इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. अशीच इतिहास घडवलेली कथा मी अनन्या केरनार आज शिवजयंती निमित्त तुमच्या समोर सादर करीत आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वामिनिष्ठ शिवा. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. राजे स्वतःशीच म्हणत होते, जगदंब जगदंब, या सिद्धीला आता धडा शिकवावाच लागेल. तेवढा शिवा आत्ताला राज बोलवणं धाडलं जी. हो शिवा, तू आमच्यासारखं दिसतो असं फार ऐकलंय, आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. आत्ता आलो जी असं म्हणत शिवा आत गेला. राजांचंच रूप धारण केलं आणि राजांसारखाच मिशीला पी देत राजांच्या सामने आला. कसा दिसतोय जी? आणि बघत राहिले राजे. अरे शिवा, आरशात आमचंच रूप पाहिल्याचा भास होता शिवा. म्हणजे राजा त्यो सिद्धी बी मला ओळखणार नाही. आणि बघत राहिले राजे. अरे शिवा, तुला कसं समजले की आम्ही आमचं रूप घेऊन तुला त्या सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत ते? तसा शिवा बोलता झाला. अवर राज, इतक्या दिवस तुमच्या संगती राहिलो, ते उगावर राज द्या की विडा, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना माहिती होतं हा शिवाजी आता पुन्हा भेटणार नाही. डाव ठरला आणि ठरल्याप्रमाणे राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी बोलता झाला. अब आया वो दख्खन का चूहा हमारी मुट्ठी में, हा हा हा. राजे शरण येणाऱ्या वारत्यांनी सैन्य बेसावत झाले आणि राजांनी याच गोष्टीचा फायदा उचलला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या पालखीत बसला राजांचाच रूप धारण केलेला शिवा काशीत. राजाची पालखी आडवाटेने विशाळगडाकडे जाऊ लागली तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता. शिवाची पालखी आली. शिवा पालखीतून खाली उतरला. गळा भेट झाली. तसा सिद्धी शांत झाला. चलिये राजे चलिये. पण त्याच वेळी 200 डोळे रोखले गेले होते शिवावर आणि शिवाच्या शामियान्याच्या आत पाऊल पडताच ते पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. ज्ञानातून संशय बाहेर निघाली. सपासप पार झाले आणि विचारता झाला सिद्धी, सच बता तू है शिवाजी? तसा शिवा म्हणाला, अरे हो मीच आहे शिवाजी. दुसरा वार तिसरा वार गाण्याचा बौछारू लागल्या आणि पुन्हा विचारता झाला सिद्धी, सच बता तू है शिवाजी? तसा शिवा म्हणाला, अरे हो मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला त्या 2 संशय डोळ्यांकडे. तो म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धीने विचारले, तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? तसा फाजल खान बोलता झाला, हुजूर मैंने देखा है शिवा को अब्बा जान के कत्ल के वक्त. तब कृष्णाजी भास्कर के शमशेर का वार शिवा के सिर पर हुआ था. अगर ये शिवा है तो ढूंढा इसके सिर पर. शिवाच्या मस्तकावरची जिरे टोप खसकन काढली गेली. वाराची ती खून नव्हती. शिवा सापडला आणि चिरकांड उडत सिद्धीची तलवार शिवाच्या गर्दनेवर आली. सिद्धीने विचारले, मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूँ, सच बता तू है शिवाजी? तसा शिवा म्हणाला, अरे हो मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलोय तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि शिवा कोसळला. त्याचे होठ हलले, डोळे लवले, श्वासाने माती उंच उडाली आणि शिवा त्या उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, जाऊन सांग माझ्या राजाला शिवा गेला, मातीत मेला, पण
पण हा फक्त मातीत नाही राज, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला. ए मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा भी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमुची, अरभ्या कुणाला दावतर, शिवबराज 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 राजार, शिवबराज 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 राजार. जय भवानी, जय शिवाजी.